तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही काही बोलत नाही आहात. कमाल आहे. माझ्या भावावर हल्ला करणाऱ्या मुलीला ही श्रावणी घरात आणून ठेवते, त्या श्रावणीला तुम्ही क्लीन चिट देता. कमाल आहे. नाही, असं नाहीये, क्लीन चिट नाही देते. श्रावणी मॅडमची पण चौकशी होणार आहे. कधी? रुद्र सराव, तेव्हा मला माहिती नव्हतं की ती हीच मुलगी आहे आणि तिने तिचा वेश सुद्धा बदलला होता. श्रावणी, कमाल आहे ग तुझी. किती खोटं बोलतेस ग, किती खोटं बोलतेस. मी खोटं का बोलेन? कारण तू खोटारडी आहेस. शिक्षण मंत्र्याच्या घरात राहतेस, त्या मुलीला घरात आणताना तिची चौकशी करावीशी वाटली नाही तुला? आणि ते सुद्धा माझ्या भावावर आधीचा हल्ला झालेला असताना. हे बघ आत्या, गप्पा बस, काही बोलू नकोस. विश्वंभर, मला तर वाटतं त्या मुलीला बरोबर घेऊन तुला मारण्याचा कट हिनीच केला होता. आत्या काही काय बोलतेस? ओरडू नकोस. नंदाक्कावर आवाज चढून बोलायचं नाही. कायमचं लक्षात ठेव. त्या मुलीला आपल्या आउट हाऊस मध्ये हिनी आणून ठेवलं होतं. हिनी. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ती वैशाली होती. लाडकी लेक योजनेअंतर्गत मला मदत करा म्हणून सांगणारी ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती हल्लेखोर होती. विश्वंभर, तूही तिच्या बोलण्यात आला होतास रे. तिचे ते अश्रू, फसलास ना. रडत होती तेव्हा तू तिच्यासाठी खास वेळ काढून तिला मदत केली होतीस, आठवतंय ना? हो, आठवतंय मला. त्या दिवशी दौऱ्यावर जाणार होतो मी. या केस संदर्भातली एक फाईल रेडी करून ती पोलीस स्टेशनला सबमिट कर असं मी शुभूला सांगितलं होतं. होय साहेब. एक मिनिट. सर, हीच ती फाईल होती का? हो, हीच फाईल होती का? काय झालं? सर, नक्की काहीतरी गडबड आहे. मी कालच ही फाईल लॅबमध्ये टेस्ट करायला पाठवली होती आणि या फाईलच्या पानांवर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल आहे, ज्यामुळे अवघ्या 4 ते 5 तासात माणूस मरू शकतो. साहेब, त्या दिवशी वैशालीनंच तुमच्यासाठी पाण्याचा ग्लास भरला होता आणि तोच ग्लास मी तुमच्यासमोर आणून ठेवलेला. आणि मग मी अचानक दार उघडून आत आले बाबा. मी जोरात शुभूला हाक मारली म्हणून तुम्ही दचकलात आणि ते पाणी फाईलवर सांडलं. शुभू, येस, म्हणजे याचाच अर्थ विश्वंभर सरांना मारण्यासाठी त्या मुलीनं पाण्यात ते केमिकल मिसळलं. सुदैवाने सर वाचले, पण माझ्या पोलीस स्टेशनमधले बरेच पोलीस कर्मचारी त्या केमिकलमुळे आजारी पडले. बघ, हा सत्य आलंच की नाही समोर. नाही, मला पण हे सगळं काही माहित नव्हतं. इन्स्पेक्टर, तुम्ही मला दोषी ठरवून अटक करायला आलात ना? पण ज्या मुलीने पाण्यात केमिकल मिसळून विश्वंभरला मारण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीला इथे आणलं कोणी? श्रावणीनी. मग आता मला सांगा, तुम्ही कोणाची चौकशी करणार? कुणाला अटक करणार? मला की श्रावणीला?
आत्या काय बोलतेस तू? उगाच काहीतरी भलते सलते आरोप करू नकोस. मी जे काही केलं ना ते खूप चांगल्या हेतूने केलं आहो. मला खरंच वाटलं त्या मुलीला गरज आहे आणि लाडकी लेक योजनेमुळे बाबांची बदनामी होऊ नये म्हणून आणलो मी तिला घरात. खरंच कळला तुझा चांगला हेतू. मी काय खोटं बोलतेय का? सांग. माय तशी ले. आत्या गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस. विश्वंभरनी खूप सोसलाय. तुला काय माहितीये? बिचारा किती प्रेम करत होता त्याच्या बायकोवरती, पण ती एक नंबरची कपटी. प्रेमाचा लवलेशही नाही, नुसतं मनात कपट. आणि ह्याच्या जिवलग मित्राला तिने जाळ्यात ओढलं. बिचारा विश्वंभर वेळीच सावरला म्हणून बरं झालं बाई, नाहीतर त्या बाईनीच त्याला. मला तर बोलवत सुद्धा नाहीये. तिचं राहिलेलं काम आता तुला पूर्ण करायचं असेल ना? आत्या बस. माझ्या आईबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाहीये मी. आवाज चढवून बोलायचं नाही. बरोबर बोलते ती. तू सुद्धा तुझ्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललीस. माझी आई अशी नव्हती. तुला काय माहित तुझी आई कशी होती ते? मला माहितीये, कारण ते साहेब अहो मी मध्ये बोलायचं नाही शुभू. तिची आई कशी होती, तिने माझ्या बरोबर काय काय केलं ना हे माहित नाहीये तिला. भाऊ पण मी काय म्हणत होतो. बोल की. आता का वाचा गेली? आईचा उदो उदो करत होतीस ना? बोल. हे बघ, मी त्या मुलीला घरात आणलं, माझी चूक झाली, पण म्हणून मी काही दोषी नाहीये. ते पोलीस ठरवतील. रुद्र, तू हिला इंट्रोगेशन साठी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतोस. जर ही दोषी आढळली ना तर तिला जेलमध्ये टाकू शकतोस. आपले संबंध चांगले आहेत म्हणून इमोशनली विचार करायचा नाही. जे कायद्याने योग्य आहे तेच करायचंस.